Hello students, we will discussing of business accounting syllabus of business accounting. आपण पाहत आहोत syllabus of business accounting BBA semester फर्स्ट. बघा त्यामध्ये फर्स्ट युनिट किंवा फर्स्ट चॅप्टर काय आहे तर इंट्रोडक्शन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहिजे बघा. डेफिनेशन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग, स्कोप ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग, ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग, ॲडव्हान्टेजेस असतील फायनान्शियल अकाउंटिंगचे, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग हे आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये पाहिजे इंट्रोडक्शन ऑफ फायनान्शियल अकाउंटमध्ये. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला पाहिजे अकाउंटिंग कन्सेप्ट. अकाउंटिंग कन्सेप्ट कोणकोणते आहेत त्या अकाउंटिंग कन्सेप्ट आपल्याला पाहिजे. त्यामध्ये टर्मोलॉजीज कोणते आहेत तर एनटीटी असेल किंवा ट्रान्झॅक्शन असेल, त्यानंतर कॅश ट्रान्झॅक्शन कोणते आहेत, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स कोणते आहेत, इव्हेंट काय असतं किंवा गुड्स ही कन्सेप्ट काय असते, एक्सपेन्सेस काय असतो, कॅपिटल काय असतं, रेव्हेन्यू, डेफर्ड रेव्हेन्यू, एक्सपेंडिचर ते आपल्याला या टॉपिकमध्ये पाहिजे. त्यानंतर इन्कम काय असतं किंवा एंट्री ही कन्सेप्ट काय असते, वाउचर काय असतं, प्रॉफिट काय असतो किंवा लॉस काय असतो हे आपल्याला या युनिटमध्ये पाहिजे. त्यानंतर असेट, लायबिलिटीज, कॉन्टिंजंट लायबिलिटीज, नेटवर्थ, डेटर्स, क्रेडिटर्स, कॅपिटल, ड्रॉइंग्स, सॉल्वंट, इनसॉल्वंट, डिस्काउंट, कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट ह्या कन्सेप्ट आपल्याला ह्या अकाउंटिंग कन्सेप्ट आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये पाहिजेत. त्यानंतर पुढचा युनिट काय किंवा पुढचा कंटेंट काय बघा. प्रिन्सिपल अँड कन्व्हेन्शन अकाउंटिंग स्टँडर्ड. आपल्याला प्रिन्सिपल पाहिजेत अकाउंटिंग स्टँडर्डचे किंवा अकाउंटिंग स्टँडर्ड पण पाहिजेत आपल्याला. याच्यामध्ये फर्स्ट स्टँडर्ड काय तर अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट, अकाउंटिंग स्टँडर्ड सेकंड आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 6 हे 3 स्टँडर्ड आपल्याला इथे पाहिजेत अकाउंटिंग स्टँडर्ड. त्यानंतर बघा युनिट नंबर 2 अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन अँड फायनल अकाउंट. आपल्याला चॅप्टर नंबर 2 पाहायचं आहे अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन अँड फायनल अकाउंट. त्यामध्ये आपल्याला वाउचर सिस्टीम, अकाउंटिंग प्रोसेस, जर्नल्स, लेजर्स, कॅशबुक, सबसिडायरीज बुक्स, ट्रायल बॅलन्स, प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट ऑफ सोल प्रोप्रायटरशिप. बघा सेकंड युनिटमध्ये आपल्याला पाहायचे वाउचर काय असतात किंवा वाउचर सिस्टीम कशा असते, अकाउंटिंग प्रोसेस काय असते, अकाउंटिंग प्रोसेसमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ॲडव्हान्टेजेस वगैरे पाहिजेत, अकाउंटिंग प्रोसेस कशी केली जाते म्हणजेच जे काही ऑल ट्रान्झॅक्शन्स असतील ते ऑल ट्रान्झॅक्शनवरून आपले जर्नल्स कसे तयार केले जातात किंवा जर्नल, लेजर अकाउंट कसे तयार केले जातात, कॅशबुक काय असते त्याचा फॉर्मॅट काय असतो हे आपल्याला सेकंड युनिटमध्ये पाहिजे. त्यानंतर सबसिडायरी बुक्स कोणते आहेत किंवा जे काही जर्नल, लेजर, कॅशबुक तयार झाल्यानंतर जे फायनल अकाउंट तयार केलं जातं ते फायनल अकाउंट कसं तयार केलं जातं किंवा कोणते अकाउंट्स ओपन केले जातात, कोणते स्टेटमेंट अकाउंट ओपन केले जातात ते आपल्याला सेकंड युनिटमध्ये पाहिजे. म्हणजे काय तर जे काही ट्रान्झॅक्शन होतात फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जर्नल, लेजर ओपन झाल्यानंतर जे आपल्याला फायनल अकाउंट तयार करायचे त्याच्या आपल्याला प्रॉब्लेम्स दिलेले आहेत ते आपण प्रॉब्लेम्स पण घेणार आहोत. फायनल अकाउंट तयार करत असताना ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय असतं, बॅलन्स शीट काय असते हे आपल्याला सेकंड युनिटमध्ये पाहिजे. त्यानंतर बघा युनिट नंबर 3 बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. ओके, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट पाहिजे आपल्याला युनिट 3मध्ये BRS. त्याचं मिनिंग काय असतं, इम्पॉर्टन्स ऑफ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट काय असतं किंवा त्याचं प्रिपरेशन कसं केलं जातं, प्रिपरेशन ऑफ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट हे आपल्याला युनिट 3मध्ये पाहिजे. त्यानंतर युनिट 4 आहे डेप्रिसिएशन. त्यामध्ये आपल्याला डेप्रिसिएशन ही कन्सेप्ट काय आहे किंवा त्याचं मिनिंग काय आहे, नीड्स काय आहेत, इम्पॉर्टन्स काय आहेत किंवा मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन काय आहे, मेथड्स ऑफ डेप्रिशिएशन काय आहे ते आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. मग डेप्रिशिएशनच्या 2 मेथड आहेत, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, स्ट्रेट लाईन मेथड. ह्या 2 मेथड आपल्याला याच्यामध्ये पाहिजेत. त्यानंतर पुढं युनिट 5मध्ये आपल्याला पाहिजे कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये फर्स्ट कम्प्युटराइज अँड फायनान्शियल ॲप्लिकेशन अकाउंटिंग सॉफ्टवेअर पॅकेजेस हे आपल्याला कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये पाहिजे. म्हणजे टोटल सिलेबसमध्ये आपल्याला 5 युनिट पाहिजे. त्या 5 युनिटमध्ये पहिला इंट्रोडक्शन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग एकदम इझी सब्जेक्ट आहे हा. त्यामध्ये डेफिनेशन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग किंवा फायनान्शियल अकाउंटिंग का प्रिपेअर केलं जातं ते आपल्याला याच्यामध्ये
पाहायचे. फर्स्ट सेमिस्टरला आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग आहे, त्यानंतर पुढं मॅनेजमेंट अकाउंटिंग वगैरे आहेत आपल्याला पुढं. पण आता सध्या आपण पाहणार आहोत की फायनान्शियल अकाउंटिंग प्रिपरेशन, फायनल अकाउंट का प्रिपेअर केलं जातं, कोणकोणते स्टेटमेंट त्यामध्ये प्रिपेअर केले जातात, फायनल अकाउंट काय असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय असतं किंवा ट्रेडिंग अकाउंट काय असतं, बॅलन्स शीट काय असते, हे आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये पाहायचे. त्याचबरोबर ते फायनल अकाउंट तयार करायच्या अगोदर आपल्याला जे काही अकाउंटिंग कन्सेप्ट आहेत त्या माहिती पाहिजे, ते आपण फर्स्ट युनिटमध्ये पाहणार आहेत. अकाउंटिंग कन्सेप्टमध्ये मग तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये किंवा बॅलन्स शीटमध्ये जे मेन्शन करणार आहेत, बरोबर, जे कॅपिटल असतील, रेव्हेन्यू असेल, एक्सपेंडिचर असतील, स्टॉक असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल किंवा अदर कन्सेप्ट असतील, एंट्री म्हणजे काय किंवा रेव्हेन्यू म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये पाहिजेत. अकाउंटिंग इयर असेल, ट्रेडिंग कन्सेप्ट असेल, प्रॉफिट अँड लॉस काय असतो, प्रॉफिट म्हणजे काय आणि लॉस म्हणजे काय, हे आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये पाहिजे. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड असतील, अकाउंटिंग स्टँडर्ड 2 असेल, अकाउंटिंग स्टँडर्ड 6 असते. अकाउंटिंग स्टँडर्ड तसे 32 आहेत, पण आपल्याला आत्ता फक्त 3च पाहिजेत. अकाउंटिंग स्टँडर्ड 1, अकाउंटिंग स्टँडर्ड 2 अँड अकाउंटिंग स्टँडर्ड 3, बरोबर. त्यानंतर सेकंड युनिटमध्ये फायनल अकाउंट पाहणार आहोत. त्यानंतर थर्ड युनिटमध्ये आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट पाहणार आहोत, BRS म्हणतात. हे पण एकदम सोपं आहे, एकदम इझी आहे. इम्पॉर्टंट प्रिपरेशन कसं केलं जातं. त्यानंतर डेप्रिशिएशनचे पण प्रॉब्लेम्स असणार आहे. डेप्रिशिएशन काय असतं, डेप्रिशिएशन का चार्ज केलं जातं, त्याचे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड काय असते, स्ट्रेट लाईन मेथड काय असते, ते आपल्याला 4th युनिटमध्ये पाहायचे. आणि 5 युनिटमध्ये कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग, त्याच्यामध्ये आपल्याला कम्प्युटरविषयी सर्व नॉलेज याच्यामध्ये मिळणार आहे किंवा आपण पाहणार आहोत.